श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, येत्या रविवारी म्हणजेच 6 जुलैला आषाढी एकादशी, जिला आपण देवशयनी एकादशी असं म्हणत असतो, तर ही एकादशी आलेली आहे. या एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये एकादशीचा उपवास म्हणजेच एकादशीचं व्रत हे केलं जातं. वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येत असतात, तर त्यामध्ये सर्वात मोठी मानली जाणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. तर ही एकादशी वर्षातून एकदा येत असल्यामुळे या एकादशीला एक विशेष प्रकारचं महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी अनेक सेवा उपाय केल्या जातात आणि ही वर्षातून एकदा येणारी एकादशी असल्यामुळे या दिवशी भरपूर सेवा आणि उपाय करण्यात येत आहेत. तर बघा, या एकादशीच्या दिवशी आपल्याला अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यात आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे. असा शुभयोग यावर्षी जुळून आलेला आहे. वर्षातून एकदा येणारी एकादशी आहे आणि हिला खूप महत्त्व आहे. म्हणून या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. यामुळे बघा, आपल्या मुलांचे विवाहाचे योग जुळून येतील किंवा आपल्या घरामध्ये जी कामे रखडलेली आहेत तर ती कामे मार्गी लागतील. आपली घराची प्रगती होईल. आपल्या घरामध्ये जी पण नकारात्मकता आहे, आपल्यामध्ये जी पण नकारात्मकता आहे, आपल्याला नजरबाधा झालेली असेल, नजर दोष झालेला असेल, तर त्यापासून सुटका मिळते. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद ही टाकून स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान केल्यानंतरनं आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचं आहे. सूर्याला अर्घ दिल्यानंतरनं आपल्याला नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. त्यांना त्यांच्या आवडीच्या ज्या पण वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहे. तर ही जी एकादशी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण की ही वर्षातून एकदा येत असते. यामुळे बघा, अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्यामुळे आपले सर्व दोष दूर होतात आणि आपली प्रगती होत असते. तर बघा, हळद जी आहे तर ती सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी तुम्ही घरामध्ये फरशी किंवा लादी आपण पुसत असतो, तर त्यावेळी चिमूटभर खडं मीठ आणि हळद टाकून जर आपल्या घरामधील फरशी जी आहे तर ती पुसून काढली, तर आपल्या घरामधील नकारात्मकता देखील त्यासोबतच निघून जात असते. इतकी हळद ही महत्त्वाची मानली जाते, कारण की भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अत्यंत प्रिय आहेत. हळद ही माता लक्ष्मीला आपण जर प्रसन्न करून घेण्यासाठी हळदीचे काही उपाय केले तर ते देखील उपाय आपल्यावरती काम करत असतात. म्हणून हळद ही अतिशय शुभ मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि चिमूटभर हळद आणि 1 चमचा गंगाजल तुम्हाला मिक्स करून या पाण्यानं स्वच्छ अंघोळ करायची आहे. हा जो उपाय आहे तर तो अतिशय साधा सोपा आहे, छोटासा आहे, पण अतिशय प्रभावी असा आहे. आपल्या मुलांच्या लग्न जुळण्यामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील तर ते देखील दूर होत असतात. आपली मुलांची प्रगती होत नसेल, प्रगतीच्या मार्गामध्ये काही बाधा निर्माण झाल्या असतील किंवा त्यांना दोष लागलेले असतील तर ते देखील निघून जातात. तर एकादशीच्या दिवशी सर्वांनी घरात जेवढ्या पण व्यक्ती आहेत तर त्यांनी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून या पाण्यानं तुम्हाला अंघोळ करायची आहे. तर ही आजची माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.